श्री संतांचे पाय माता चरणावरी साष्टांग ही साधाबाद नाही पण भगवंताच्या निश्चिम कृपेनं श्री संत एकनाथ महाराज यांच्या प्रेरणेनं आशीर्वादानं आणि त्यांच्या स्मृती ज्ञानानं ऐका तुमच्या सर्व वारकरी मायबापांच्या सहकार्यातून 71 वर्षानंतर जे परवणी आली तिला तीर्थ संगम म्हणतात ते म्हणजे अशी की श्रावण मास ऐका गेले 7 दिवस मी रोज सांगू लागलो की 71 वर्षानंतर योग आला आणि हा जर योग तुम्ही आम्ही नाही साधला हा योग नाही साधला काय होते जन्म वाया जाते ऐका म्हणत नाही का हा योग साधिला उठाला तुम्ही आम्ही जन्माला आलो ऐका जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्या नशिबात कोणतीही पर्वणी निवडून नाही जन्मलो आईने वडिलांने जन्म दिला कर्म केले मोकळे झाले आणि तुम्ही आम्ही आहे त्या अवस्थेने जन्माला आलो काही लग्ने झाले काही आंधळे झाले काही खुले झाले काही बहिरे झाले काही डोळे झाले काही दिसते झाले नाही का म्हणून सर्व कार्य करताना काकड्याचा अभंग आहे पांगुळ झालो देवा पांगुळ झालो देवा पांगुळ झालो देवा नाही हात न पाय तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि पांगुळ झालो आता पांगुळ जिवंत नाही झालं आता हात पण त्याला गरज पडली नाही आहे का प्रत्येकाने आपापले मूळ व्यवसाय सोडले आपल्याकडे वासुदेव नाही आणि पांगुळ नाही पूर्वी पांगुळ यायची 4 वाजता धडावर जायचे 3 वाजता आणि तेथून हाक मारायचे आणि सर्व तुम्ही आम्ही धान्य नेऊन टाकायचो बरं दुनिया बायला विचारा बरोबर मग झालं कशामुळं की पुढच्या जन्मामध्ये आपण भजन केलं भजन नाही केलं डोळ्याने पांडुरंगाला पाहिलं नाही पायाने पंढरपूरची वारी चालली नाही हाताने टाळी वाजवली नाही कारण त्या भगवंताचं भजन ऐकलं नाही म्हणून पांगुळ झालो देवा नाही हाताने पाय ऐका तुम्ही आम्ही आता आपले काही बैरे माणसात काही मुख्य आता काही आंधळे आता मी जन्माला आले कसे या बैरा बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी हो बैरा झालो या नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन करती बैरा झालो त्या गुण बैरा झालो या
बहिरा कशामुळे झालो की मी पूर्वी जन्मामध्ये भजन ऐकलं नाही का? कीर्तन ऐकलं नाही, कोणाची स्तुती ऐकली नाही, कोणाची पोथी ऐकली नाही, कोणाचं चांगलं सांगलं तेही ऐकलं नसल्यामुळे या जन्मात काय झालो मी बहिरा झालो, या जगी बहिरा झालो. पूर्वी न ऐकल्यामुळे बहिरे लोक येते की नाही, बहिरे त्यामुळे जन्माला आले. बरं आता आंधळे जन्माचा कारण ते झालं जवळ डोळे होते तर बाबा पांडुरंगाची मूर्ती पाहिली नाही. लोकांचं कोणाला चांगलं चाललं ते बरं वाटलं नाही. सासू सुनाच्या भानगडी लावल्या या डोळ्याने भाऊ. कोणाचं चांगलं खळं वाटलं तर कोणाची गंजी फुकून दिली, कोणाचं कुटार फुकून दिलं, कोणाचं त्याला चांगलं दिसलं नाही म्हणून काय झालो आंधळा झालो. ऐका मग आम्ही मुके झालो. मुका होण्याचं कारण काय? जीवाला झालं वाचा गे. Thank you.